महत्वाची बातमी, छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा अपघात झालेला आहे। सिडको उड्डाण पुलावर चढताना कठड्याला धडकल्याने अपघात झाला। अपघात झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात गॅस गळती सुरू झाली। अग्निशमन दलाकडून गॅस टँकरवर सातत्याने पाण्याचा मारा सुरू आहे। जालना रोडवरील संपूर्ण वाहतूक प्रशासनाने थांबवलेली आहे। दत्ता कनवाटे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। दत्ता, नक्कीच वृषाली, आपण बघू शकता की छत्रपती संभाजीनगर शहरातील सिडकोचा उड्डाण पूल आहे, त्याच्याच कठड्याला या गॅस टँकरने भीषण धडक दिलेली आहे। ज्या धडकेमध्ये या गॅस टँकरचा जो कॅबिनचा भाग आहे तो पूर्णपणे चेंदामेंदा झालेला आहे। ड्रायव्हर आणि किन्नर दोघंही गंभीर जखमी झालेली आहेत। त्यांच्यावरती शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। तर दुसऱ्या बाजूला या टँकरमधून सातत्याने गॅस गळती होत आहे। या गॅस गळतीमुळे मोठा अपघात होऊ नये, परिसरात आग लागू नये यासाठी अग्निशमन दलाच्या वतीने या गॅस टँकरवरती सातत्याने पाण्याचा मारा केला जातोय। जर गॅस टँकर फुटला आणि आग जर लागली तर साधारणपणे 500 मीटर परिसरामध्ये सगळीकडे या आगीचा भडका उडू शकतो। त्यामुळे सातत्याने अग्निशमन दलाच्या जवानांकडून पाण्याचा मारा करणं सुरू आहे। या ठिकाणी जर आपण बघितलं तर अग्निशमन दलाच्या 10 गाड्या आणि खाजगी 5 टँकरच्या माध्यमातून सातत्याने पाण्याचा मारा करणं सुरू आहे। गॅस शिफ्टिंग करण्यासाठी सुद्धा या ठिकाणी नवीन टँकर बोलवण्यात आलेला आहे। मात्र अजूनही धोका टळलेला नाही। त्यामुळे परिसरातील सगळ्या घरांना सगळी जी आपले विद्युत उपकरणं असतील किंवा गॅस शेगड्या असतील हे बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। परिसरातील शाळा, कॉलेज आणि कोचिंग क्लासेस सुद्धा बंद ठेवण्याच्या सूचना पोलिसांकडून देण्यात आलेल्या आहेत। आणि या परिसरातली लाईट जी आहे ती सुद्धा सध्या प्रशासनाकडून बंद करण्यात आलेली आहे। कुठल्याही कारणामुळे आगीचा भडका उडू शकतो म्हणून प्रशासनाने सतर्कता बाळगलेली आहे। जो जालना रोड आहे तो छत्रपती संभाजीनगर शहरातला सर्वात मोठा रस्ता आहे, तो सुद्धा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे। सर्व खबरदारी घेऊन या ठिकाणी गॅस जो आहे लिकेज होणं त्याच्यावरती कंट्रोल मिळवण्याचा प्रयत्न जो आहे तो अग्निशमन दलाच्या जवानांकडून सुरू आहे। साधारणपणे 100 अग्निशमन दलाचे जवान या ठिकाणी कार्यरत आहेत आणि सातत्याने टँकरवरती पाण्याचा मारा करून टँकर थंड ठेवण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे। कृषाली, नक्कीच धन्यवाद दत्ता दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।